हे आपल्याकडे हा आपला जो आहे ना एकदम हॉट सेलिंग मध्ये जातो, म्हणजे आपला खण आपला थांबत नाही. हा 750 चा आहे. हे आपलं मंगलगिरी कॉटन आहे, प्युअर मंगलगिरी कॉटन आहे. त्याच्यावरती आपण विठ्ठलाचे हे केलेले आहे आणि खाली आपला मंत्र आलाय. हे सुद्धा इल्कलच्या साडीज पासूनच केलेले आहे. एकदम मराठमोळं कलेक्शन आहे ऍक्च्युली. मदरला साडी, डॉटरला असं छान क्यूट आहे आणि हे फादरसाठी छान होणार आहे. त्याच्यानंतर आपला हा प्युअर जॉर्जेट वरती सब्बेसाची पॅटर्न मध्ये आहे. खूप हेवी आहे, एकदम डिझायनर फील वाला हा ब्लाउज आहे. ह्याच्यात आपल्याकडे विथ स्लीव्स पण आहे, विदाउट स्लीव्स पण आहे. खणाचा मी सॅम्पल बनवून ठेवलाय. खणाला आपण पैठणीचा टच दिलेला आहे. हे कुर्त्यासोबत विथ पॅन्ट सुद्धा येणार आहे. त्याच्यानंतर आपण हा सेपरेट बनवून लावलेला आहे. ह्याच्यामध्ये तर असं तुम्ही जिथून बघाल ना तिथून तिचे डोळे ना एकदम असं वाटतंय की आपल्याकडे बघतीये. इतके छान आहे. कशी आहेस मैत्रिणी, तुझी माझी हक्काची मैत्रीण मज्जा पेंगची मी चित्राली. आज काहीतरी वेगळं करूया असं नेहमी म्हणते. सो काही दिवसांपूर्वी आपण एक हटके मदर्स डे सेलिब्रेट केला, तो म्हणजे मृणाल दुसानीस आणि तिची लेक नुरवी सोबत. आणि त्यांचं ट्विनिंग कलेक्शन आपण घेतलं ते ईशा क्रिएशन्स मधून ठाण्यामध्ये. आणि तेव्हाच त्यांच्याकडचं कलेक्शन पाहून मी तर थक्क झाले होते आणि म्हणून ते पुन्हा एकदा एक्सप्लोर करूया असं मी तुम्हाला विचारलं होतं. बरेच डीएम्स आले, बरेच कमेंट्स आले, बऱ्याच जणांनी सांगितलं की मी ते पुन्हा एकदा एक्सप्लोर करायला पाहिजे. म्हणून आज आपण निघालोय ईशा क्रिएशन्स एक्सप्लोर करूया. चल पाहूया. तर जसं मी म्हणाले तसं की मला तुम्ही इतकं प्रेम दिलं, इतके मेसेजेस आले, इतके कमेंट्स आले की मला पुन्हा एकदा पूर्वाला भेटायला यावंच लागलं. सो थँक्यू पूर्वा. त्या दिवशी इतकं छान कलेक्शन होतं की मृणाल तर खुश झालीच, नुरवी खुश झाली आणि आमचे प्रेक्षक सुद्धा खुश झालेले. तर म्हणून आम्ही पुन्हा आलेलो आहोत आणि त्या दिवशी खूप घाई होती, बरोबर, आणि फार काही एक्सप्लोर करता आलं नाही. पण मी इतकी उत्सुक होती की काय एवढं मिळतं, कारण की अगदी थोड्या वेळात जर इतकं छान कलेक्शन तू आम्हाला दाखवलंस तर आय एम शुअर तुझ्याकडे भंडारा आहे कलेक्शनचा. आपल्याकडे भरपूर कलेक्शन आहे. आपल्याकडे किड्स तर आहेच, त्याचबरोबर रेडीमेड ब्लाउजेस पण आहेत, आपल्याकडे ज्वेलरी पण आहेत, साडीज पण ठेवतो आपण. आणि बरचसं कलेक्शन हा आपला कस्टमाइज आणि हा आपला सगळा जो आहे हा ओन मॅन्युफॅक्चर आहे, बाहेरचा काहीच नाहीये. क्या बात आहे. सो बेस्ट आहे. सो अशा ठिकाण आपण कायम प्रेक्षकांसाठी एक्सप्लोर करत असतो, बरोबर, आणि त्यांना नवनवीन ठिकाण त्याच्या सगळ्या गोष्टी दाखवतो. सो ईशा क्रिएशन्स ऑब्व्हियसली लिस्ट वरती होतं. तुम्ही पुन्हा एकदा ठाण्यात पोहोचले, ईशा क्रिएशन्स मध्ये पोहोचले आणि आज मुद्दाम तुमच्यासाठी हा व्हिडिओ आहे की इथे नेमकं काय मिळतं. सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत. नाही मिळाली तर ऍज युजुअल कमेंट करून सांगा. सो पूर्व, येस, स्टार्ट कुठून करूया? आता आपण स्टार्ट करतो आपल्या किड्सच्या कलेक्शन पासून. चला आता आपण पाहूया. फर्स्ट मी तुम्हाला दाखवणार आहे आपल्याकडे जे कलेक्शन आहे लहान मुलींचे आपले खूप असे पैठणीचे कलेक्शन आहेत. हे किती क्यूट आहे, पण हे किती गोड गोड आहेत, एकदम छोटे छोटे आहेत. आणि आपल्याकडे 0 मंथ्स पासून आपल्याकडे साइजेस अवेलेबल आहे. आपले 650 750 पासून स्टार्टिंग रेंज. हा कसा आहे? हा आपला 750 चा आहे. आणि पैठणी, पैठणीचे आपले प्रत्येक कलेक्शन वेगवेगळे, म्हणजे 850 950, म्हणजे फॅब्रिक वरती पण डिपेंड आहे. आणि मग हे कस्टमाइज होतं का त्या साईज मध्ये? काही आपल्याकडे जर अवेलेबल पण नसेल, आता कसं असतं ना, बऱ्याचशा लोकांची मुलं ही म्हणजे ना 1 मंथ मध्ये जरी असले तरी पण त्यांचे ना साईजेस हेल्दी असतं, कोण कसं असतं, आणि सगळे साईजेस जर अवेलेबल नसतील तर आपण बनवून देतो. क्या बात आहे. आणि हे खूपच सॉफ्ट मटेरियल आहे, कुठेही लागणार म्हणजे फार, कारण की मुलं क्रँकी होतात. आणि आपण बघा इथे आपण बॅक साईडला बटन दिलेले आहेत. बटन ह्याच्यासाठी मुलं झोपलेली असतात. बरेचसे पॅरेंट्स आहे ना आमच्याकडे हुक मागतात, पण हुक मागू नका, कारण की जर मुलं जर झोपलेले असतील तर त्यांना रुतण्याची अशी शक्यता खूप आहे. म्हणून मग मीच स्वतः ह्याच्यामध्ये बटन टाकून देते, म्हणजे हँडमेड मध्ये आपण करतो सगळं. थॉटफुल आहे हे फारच. बटन असणं आय नो ते थोडंसं काढताना डिफिकल्ट होऊ शकतं, पण जर तुमच्या मुलांच्या सेफ्टीसाठी तरी हुक पेक्षा हे बटन, आणि ते सुद्धा प्लास्टिकचे आहेत. प्लास्टिकचे आहेत. आणि आता तुम्ही बघाल की हे इल्कलच्या साडीपासून बनवलेले आहे. हा किती छान आहे ऍक्च्युअली. छान असं इल्कल आणि आतमध्ये त्याला लाइनिंग सुद्धा आहे.
त्यामुळे कुठेही ते टोचणार नाहीये, नाही टोचणार नाहीये, कुठेही टोचणार नाहीये जर लहान मुलांना. आणि हे टाईंग आहे त्यामुळे इझिली निघू शकतं आणि बांधलं जाऊ शकतं. आणि हे आपल्या खणाचं आहे. हे आपल्याकडे हा आपला जो आहे ना एकदम हॉट सेलिंग मध्ये जातो, म्हणजे आपला खण आपला थांबत नाही. हा 750 आहे. 750 चा आहे, पण साइजेस प्रमाणे साइजेस प्रमाणे प्राइजेस बदलतात, पण मोस्टली आपले 1 मंथ ते 6 मंथ पर्यंत आपले प्राइजेस नाही बदलत, कारण की त्याच्यात एवढा फरक नाही पडत. सो अगदी नवजात जे शिशु असतं, अगदी बाळंतीण आपण जसं म्हणतो, ते जे बाळ असतं तेव्हापासून 6 महिन्यापर्यंत असे त्यांच्याकडे आहेत. आणि हा इतका क्यूट आहे एकदम, आणि मटेरियल खूप सॉफ्ट. मेन म्हणजे प्युअर खण आहे. खणामध्ये पण व्हरायटी येते. खणामध्ये पॉलिस्टर खण असतो, कडक खण येतो, आणि हा एकदम सॉफ्ट आणि डायरेक्ट आपल्याकडे बेळगावरून येतो. वा, सो काय हवंय. आणि ह्याचं ऍक्च्युअली फील खूप छान आहे आतून पण जर तुम्ही बघाल. आणि त्याच्यासोबत अस्तर पण दिलेलं आपण. अस्तर आहे, डबल लॉकिंगची शिलाई आहे, आणि त्याला छान पाइपिंग केलेलं आहे, त्यामुळे इथेही कुठे ते लागण्याची शक्यता अगदीच नाहीच्या बरोबर आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे हे सुद्धा इल्कलच्या साडीज पासूनच केलेले आहे. ती एकदम मराठमोळं कलेक्शन आहे ऍक्च्युली, आणि एकदम क्यूट आहे. आणि हे पण हा कलर कॉम्बिनेशन पण बघा. हे बघ, हे आपलं इतकं सेल झालंय ना, आणि सगळं कस्टमाइज आहे, आणि आपलं सगळं मॅन्युफॅक्चरिंग पूर्ण स्वतःच आहे, बाहेर काहीच जात नाही. हे एम्ब्रॉयडरी सुद्धा आपल्या इथेच बनते. मस्त आहे ही एम्ब्रॉयडरी, ऍक्च्युली खूप छान आहे. जसं कलर कॉम्बिनेशन खूप डिफरंट आहे आणि खूप छान वाटतं. त्यामुळे अनेकदा लहान मुलांना ओकेशनली काय घालावं, आणि मग ते तेवढ्या साइजेस मध्ये मिळत नाही. अगदी लहान म्हणजे अगदी 6 महिने 9 आता जस्ट जन्मला असेल तर मिळणं डिफिकल्ट असतं, पण इथे तो प्रॉब्लेम सॉर्ट होणार आहे. आणि म्हणूनच आज आपण ईशा क्रिएशनचं हे सगळं एक्सप्लोर करतो. हा कलर बघशील तर खूप सुंदर कलर आहे, ही सुंदर कलर आहे. सो हा पितांबरी ऍक्च्युअल जो पैठणी कलर, आणि प्युअर पैठणीच आहे ते, आणि प्युअर सिल्क आहे ते. त्याचं फील आणि त्याची पोतच इतकी सुंदर आहे, घातल्यावरती तर म्हणजे कमालच दिसणार आहे. ह्याची रेंज काय आहे? हे आपले 1050 850 अशाच रेंज मध्ये. आणि त्याचं कॉम्बिनेशन पण छान आहे, छान मोर आहेत पैठणीवाले, आणि अगदी छान पितांबरी प्युअर जो पैठणी कलर असतो तो आहे. मागे चेन आहे, चेन खूप सुंदर फील आहे ऍक्च्युली याचा. आता मी आपलं स्कर्ट टॉप मध्ये आहे. हे आपले ब्लॅक कलेक्शन आहे, काही खणामध्ये आहेत आपल्याकडे. हे पण साड्यांपासून बनवलेले आहेत, सगळे साड्यांपासून बनवले. आणि स्कर्ट टॉप बघा, स्कर्ट टॉप पण खूप सुंदर आहे ऍक्च्युली. हे पण एकदम छोटं आणि एकदम छोटूस ब्लाऊज आहे. ऍक्च्युली एकदम क्यूट आहे, माझ्या हातात मावेल एवढा आहे तो. ऍक्च्युली माझ्या हाता एवढा जर तुम्ही बघितला तर तेवढा गोड आहे तो, आणि तो घातल्यावर किती गोड दिसणार आहे विचार करा ना. आता हा बघ, हा इतकं सुंदर दिलेलं आहे, एवढूसा ब्लाऊज मध्ये पण आपण पॅटर्न केलेलं आहे. राईट. आणि त्याला छान पॅटर्न आहे, आणि त्याला सेम असं छान ब्लाऊज आणि परकर जर तुम्ही बघितला तर क्यूट. ह्याची काय रेंज आहे? हे 1250 आहे. 1250. हे पण 12 नाही, हे 1050 आहे. सो रेंजेस वेगवेगळे आहेत, जसं आपण म्हणालो 650 पासून फ्रॉक्सच्या रेंजेस सुरू होतात. मग तुम्ही घ्याल तसे परकर पोलके 1000 1200 अशा रेंज मध्ये आहेत. आणि साइजेस आणि मुळात त्यांच्याकडचं कलेक्शन जर तुम्ही बघाल ते इतकं वास्ट आहे, इतके गोड आणि जितक्या त्या क्यूट छोटूशा. हा सुद्धा खूप सुंदर कलर आहे. पण मग मुलांसाठी बॉईजचं कसं ना, आपण बॉईजचं जे कलेक्शन देतो ते कस्टमाइज करून देतो, कारण की आपल्या शॉप मध्ये इतकं कलेक्शन झालंय की बॉईज साठी आता जागा नाही. बॉईज साठी मिळतं का असे? नाही, हा ऍक्च्युली बॉईजचं मी आहे दाखवायला, 2-3 आम्ही सॅम्पल पण ठेवून दिलेले मिळतं. तुम्ही इथे येऊन कस्टमाइज करून घेऊ शकतो वगैरे. हा, आणि फादर साठी पण देतो. ट्विनिंग पण होतं, ट्विनिंग सुद्धा होऊ शकते. सो येस, सो ह्याच्यात जर तुम्ही बघाल तर खूप व्हेरिएशन्स आहेत, बघाल तितके कमी आहेत. हे बघा, सुंदर कलर्स आहेत त्याच्यात. सो हे बघा, सो सुंदर कलेक्शन आहे, कलर्स बघाल. सो हे बघा, हा, सो एकापेक्षा एक कलर आहे. हा काळा म्हणजे तर क्या बात आहे, म्हणजे संक्रांतीसाठी एकदम परफेक्ट. आणि कॉम्बिनेशन खूप वेगळं आहे ऍक्च्युली, त्याला टिपिकल नेहमीचं कॉम्बिनेशन नाहीये. सो हे पण छान आहे. ब्लाऊज पीस जो इरकलचा असतो तो त्याला मॅच केलेला आहे. आणि हे बघा, कॉटन मध्ये आहे,
हे असे क्यूट क्यूट आहेत, त्यामुळे तुम्ही घ्याल. हे थोडंसं वेगळं आहे, हे थोडं वेगळं आहे. हे काथा वर्क मध्ये आहे, थोडंसं थ्रेड वर्क मध्ये आणि खाली नेट दिलेलं आहे. बऱ्याचशा लोकांना ना इंडो वेस्टर्न मध्ये पाहिजे, वेस्टर्न हवा असतो. सो असे पण तुम्हाला असे बरेच ऑप्शन्स तुमच्या चिमुकल्या लेकींसाठी इथे मिळणार आहेत. सो अंडर वन रूफ, जसं मी मृणाल आणि तिच्या लेकीसाठी ट्विनिंग केलं होतं, तसं तुम्ही सुद्धा ती तुम्हाला कस्टमाइज ट्विनिंग करून देऊ शकते. पूर्वा इज ऑलवेज हॅपी आणि हसत मुखाने ती तुमचे सगळे जे काही डिटेल्स असतील ते घेत असते. सो हे लहान मुलांचं कलेक्शन होतं. मुलांचं काही कलेक्शन आहे, म्हणजे बॉईज साठी काही कलेक्शन आहे, त्याच्यात काही कमी ऑप्शन्स आहेत, पण तुम्ही येऊन इथे मिळू शकतात. आणि मग आपण जाणार आहोत त्यांच्या ब्लाउजेस कडे, कारण की तिच्याकडे ब्लाउजचं खूप मोठं व्हरायटी आहे, भंडार आहे पूर्ण, भंडार आहे. आणि अख्खे 2-3 रॅक फक्त ब्लाउजनेच भरलेले आहे आणि त्यातल्या काही डिझाईन्सनी माझं लक्ष वेधून घेतलंय. सो बॉईजचं बघूया आणि मग ब्लाउज कडे जाऊया. लेकीसाठी काय असा प्रश्न पडला होता, तर लेकीसाठी बरंच काय, पण लेकासाठी काय मिळू शकते, तर ती म्हणाली की बरेच ऑप्शन्स आहेत, पण सध्या हे रेडी मध्ये आहेत. हा, हे आपण जे ठेवलेले आहेत ना, हे आपल्या रेडी मध्ये जॅकेट्स ठेवलेले, हा ऑप्शन म्हणून ठेवलेला आणि सॅम्पल म्हणून दाखवायला. तसं आपण फॅब्रिकचे सॅम्पल ठेवून देतो इथेच आणि मग त्याच्यानुसार आपण कस्टमरला दाखवतो. आणि जर पाहिजे तर मग आपण त्यांच्या मेजरमेंट नुसार बनवून देतो आणि आपण विदिन 1 डे पण बनवून देतो. आणि काय रेंज असते स्टार्टिंग आपली त्यांची आहे ना, पैठणीचं जर असेल तर 1550 वरती, कारण की पैठणी थोडीशी महागच येतं. त्याच्यानंतर आता आपला हे खण आहे, खणाचा मी सॅम्पल बनवून ठेवलंय. खणाला आपण पैठणीचा टच दिलेला आहे. कुर्त्या सोबत विथ पॅन्ट सुद्धा येणार आहे. आणि हे सुद्धा आपले 1950 1550 ह्याच रेंज मधले आहे. आणि जर साईज वरती पण डिपेंड आहेत प्राइसेस. हा, जर कस्टमरची आपल्याला काही रिक्वायरमेंट असेल त्याच्यानुसार आपण कस्टमरला सांगतो की बाबा ह्या साईज नुसार तुम्हाला हे मिळणार आहे. आणि इथे पण तुम्ही बाबा आणि मुलगा तर ट्विन करू शकतो, पण आई आणि मुलगा पण ट्विन करू शकतो. ती कस्टमाइज करायला रेडी आहे. सो तुम्ही तुमच्या हिशोबाने इथे येऊन मटेरियल्स बघून, ऑप्शन्स बघून कस्टमाइज करून घेऊ शकतात. त्यात हे पण ऑप्शन, हे सुद्धा हे प्युअर कॉटन मध्ये आहे आणि त्याला आपण डिजिटल मध्ये आहे प्रिंट दिलेली आहे आणि ही कथकली मध्ये आहे. त्याची प्रिंट खूप छान दिसते. ऍक्च्युअली खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे. तर ती प्रिंट छान अशी उठून दिसणारी आहे. ऑरेंज आणि ब्लूचं कॉम्बिनेशन, त्यामुळे ते कलर्स पण दोन्ही अगदी फ्रेश कलर्स आहेत. आणि प्युअर हे खादी कॉटन आहे, त्यामुळे त्याचा एक वेगळा. आणि त्यांना पॅन्ट सुद्धा आपण प्युअर खादी कॉटन मध्ये असते, म्हणजे ते सॉफ्ट आहे, एकदम सॉफ्ट आहे. ते लहान मुलांना हवंय, त्यामुळे ते कुठेही लागणारं, बोचणारं, टोचणारं नाहीये. ह्याची काळजी पुरेपूर घेतली गेलेली आहे. सो या व्यतिरिक्त मला कळलंय की तुझ्याकडे असं छान वेडिंग कलेक्शन असतं, हेवी कलेक्शन असतं. लहान मुलांसाठी तर बरंच काय काय ऑप्शन्स आहे. आणि हे बघा इथे ढीग असे आपल्या सगळ्या गर्ल्सचे आहेत. ओके. आणि आपल्या किड्स मध्ये जे आपले हे जे आहेत ना, लहान मुलींचं जे कलेक्शन सगळं रेडी असतं. त्याच्यामुळे मी तुम्हाला आता दाखवते. स्टार्ट करूया आपल्या फर्स्ट खणापासूनच. खणाचं तर आपल्याकडे हॉट सेल आहे. आणि हे बघा, हे कोलम रांगोळी आपण त्याच्यावरती एम्ब्रॉयडरी केलेली आहे आणि हे छान खूप सुंदर. आणि अगदी आपण असं आपली संस्कृती जपण्याची प्रयत्न केलेले आहे. पारंपरिक एकदम आहे. मागे पण छान बंद गळ्याचं आहे, जसं पारंपरिक असतं तसं. त्यामुळे छान साईडला कट्स आणि छोटेसे कट्स दिलेले अस्तर आहे, त्यामुळे क्वालिटी तर. आणि हे त्याच्यासोबतचं स्कर्ट आहे, त्याला जाणारा हा स्कर्ट. सो हा सुद्धा एकदम गोड परकर पोलका जो आहे त्याला थोडीशी ट्विस्ट देऊन छान आतून सुद्धा ह्याला लाइनिंग आहे. अगेन सॉफ्ट आहे, हे महत्वाचं आहे. काय रेंज आहे ह्याची? ह्याची आपली साईज नुसारच प्राइजेस आहेत. आपले सगळे प्राइजेस ह्यांचे 1550च्या वरच आहेत, 1550च्या वरती. हा, आणि त्याच्यामध्ये पण हे आपले खण प्युअर आहेत म्हणून. जर आपल्या खणामध्ये जर डिफरंट असतात तर आपण काहीतरी केलं असतं. हा, पण आपण खण प्युअर खण ह्याच्यासाठीच घेतोय की बाबा मुलांना टोचू नये. आणि प्युअर खणला शाईन असते, ती तुम्हाला दुसरा जो साधा खण असतो किंवा पॉलिस्टर असतं त्याला शाईन नाही मिळणार. आणि ह्याच्यात साइजेस काय अवेलेबल? साइजेस आपले आहेत ना 1 मंथ पासून तो 9 मंथ पासून स्टार्ट जे आहे तो 10 इयर्स पर्यंत आपल्याकडे साइजेस अवेलेबल आहेत. सो अगदी लहान, अगदी जसं मी म्हणते तसं न्यू बॉर्न ते 10 वर्षापर्यंत साइजेस अवेलेबल आहेत. ते साइजेस कस्टमाइज होऊ शकतात जर साइजेस पुढे मागे झाले तर. सो ह्याचे, कारण की ते त्यांचंच मॅन्युफॅक्चरिंग असल्यामुळे ते साइजेस वरती खाली होऊ शकतात. आता हे बघा, हा त्याच्यातलाच कॉम्बिनेशन आहे. हे कॉम्बिनेशन बघा किती सुंदर आहे, किती गोड, खूप सुंदर पर्पल आणि विथ ऑरेंज. खरंच हे कॉम्बिनेशन खूपच गोड आहे. आय डोंट नो ते कॅमेरावर किती ते कलर दिसून येतोय, पण हे जे कॉम्बिनेशन आहे ना,
हे खूप गोड कॉम्बिनेशन आहे, ऍक्च्युअली खूप गोड कॉम्बिनेशन आहे. आणि आपल्याकडे तू बिलीव्ह नाही करणार, आपल्याकडे हे जे खणाचे फॅब्रिक वगैरे असतात ना, हे खूप मोठे मोठे थान आलेले असतात. म्हणजे लिटरली जर पाहिजे असेल ना, तू तर आता आपला नाचगा घुमा बघितला असेल, नाचगा घुमाच्या सॉन्ग मध्ये मायराने येल्लो आणि ग्रीन घातलेला आहे, तो सुद्धा आपलाच आहे बनवलेला. आणि त्याच्या व्यतिरिक्त त्याच्यातला जर पाहिजे लहान मुलांपासून तर मोठ्यांच्या, आजकाल कसं चाललंय की मदर्स तर घेतेच आहे, विथ डॉटर्स तर आहेत, पण मदर्सला सुद्धा त्याच्यात घालण्याचा, परकर पोलके घालण्याचा खूप असा क्रेज झालाय. तर मी त्याच्यातले खण आहेत ना 100-100, 200-200 मीटरचे थान असे बनवून व्ह्यू करून घेतलेले आहेत सगळे. क्या बात आहे. म्हणजे जर तुम्हाला फॅमिलीला ट्विन करायचं असेल किंवा काही फंक्शन असेल, घरात लग्न असेल आणि त्याला छान एकसारखे असे छान छान दिसायचं असेल तर यू नो वेअर टू कम आणि कस्टमाइज करून मिळणार आहे. त्यामुळे येस. त्याच्यानंतर आपल्याला दाखवणार आहे मी, आपण सगळंच बनवतो, असं काही नाहीये की म्हणजे आपलं ट्रेंडिंग जे आहे ना, जे मोठे लोक घालतात. कसं असतं ना, मदरचं असं असतं की बाबा मी घालते तर माझ्या मुलीला पण काहीतरी पाहिजे. तर आणि ऍक्च्युली कसं झालंय, माझं सुद्धा कसं झालंय की मला सुद्धा ना असं वाटायचं की मला मुलगी पाहिजे, मला मुलगी झाली आणि त्याची खूप इच्छा असायची की बाबा असं कलेक्शन कुठे मिळत नाही, काहीच नाही. आणि त्याच्यानंतर असं होतं ना की कधी कधी आपण जे घालतो ना ते मुलांना बघण्याची खूप इच्छा असते आणि ते कलेक्शन नाही मिळत. त्याच्यामुळे आता बघा, आता हे आपण पॅन्ट बनवलेली आहे, ओके, त्याच्यासोबत आपण ब्रॉकेटचाच टॉप दिलेला आहे आणि त्याचा दुपट्टा पण आपण ब्रॉकेटचा कॉन्ट्रास्ट करून दिलेला आहे. खूप सुंदर आहेत ऍक्च्युली. जर बघितले तर ग्रे बरोबर पिंकचा दुपट्टा गोज व्हेरी वेल ऍक्च्युली. खूपच सुंदर कॉम्बिनेशन आहे आणि खूप वेगळे कॉम्बिनेशन आहेत, खूप थोडे आगळे वेगळे कॉम्बिनेशन आहे, हटके कलेक्शन कॉम्बिनेशन आहेत. त्याच्यानंतर आपला हा, आणि ह्याची काय रेंज आहे? हे आपलं 2300 साईज वरती डिपेंड आहे. हे जे आपलं आहे हे लहान मुलींचे फ्रॉक आहे. हा जो आहे ना हा पट्टू सिल्क मध्ये फॅब्रिक आहे, हा म्हणजे साऊथचा फॅब्रिक आहे, त्याला आपण पैठणीचा टच दिलेला आहे. बऱ्याच ठिकाणी आपण पैठणीचा टच देतो ऍक्च्युअली. मराठमोळी जी आपले रूट्स आहेत त्याला तिच्या सगळ्या कलेक्शन मध्ये तुम्हाला कुठे ना कुठे ते दिसून येतं. आणि कसं आहे ना, आपण स्टेट वाईज काम करतो. जसं आता आपला हा साऊथचा झाला, आपला हे महाराष्ट्राचं झालं, ब्रोकेट आहे, बांधणी आहे, परत पिचवाई मध्ये आहे, साऊथचं पण आपण बऱ्यापैकी आंध्रापासून सगळं घेतो. आता त्याच्यानंतर माझा हा हॉट सेलिंग आहे, वन पीस आहे, पेप्लम लुकचा हा वन पीस आहे आणि पूर्ण आणि मागे त्याला छान असं बो दिलेलं आहे. आणि हा किती एकदम क्यूट आणि तितकंच इंडो वेस्टर्न, म्हणजे जर इंडियनला ट्विस्ट द्यायचं असेल तर हा परफेक्ट आहे. त्याला छान पेप्लम असं हे दिलेलं आहे आणि खाली बॉडी हगिंग ऍक्च्युली त्याचा हे आहे, लुक आहे आणि व्हेरी क्यूट आणि व्हेरी प्रिटी आहे. मागे सुद्धा बघा, आणि ह्याचा सुद्धा आपला सेल खूप होतो. म्हणजे लिटरली विचार नाही करणार तू 1000च्या आसपास हे पीस मी सेल केले. बापरे, 1000. आणि ह्याचं स्टार्टिंग रेंज, ह्यांचे स्टार्टिंग रेंज पण 2000 अबाव आहे. ओके. सो 2000 पूर्ण पैठणीला. आणि पूर्ण पैठणी आणि पूर्ण कॉटन हे अस्तर टाकलेलं आहे. ह्याची 3950 आहे. ही मोठी साईज आहे, ही 11 इयर्स साठी आहे. ही 11 वर्षांची आहे, तो ही मोठी साईज. त्याच्यातला मी अजून एक कलर दाखवते. सो हे कलर सुद्धा त्याच्यात डिफर होतात. खूप सुंदरच आहे हा. आणि मागे असं छान बो दिलेलं आहे आणि आपण ना इथे बोला ना इथे प्रेस बटन देतो, सो दॅट ते खाली हलू नये. बरेचसे असं होतं की बाबा बऱ्याच वेळेला ना ते हलतात आणि त्याचा लुक निघून जातो. सो हे पण एक चांगली कॉन्सेप्ट आहे ऍक्च्युली. आणि खूप चांगलं हे आहे की ते तो बो उठून दिसेल आणि तो कुठेही असा मुरझा गेलेला असा झालेला कुठे दिसत नाही. सो त्यामुळे तो स्टँड आउट. आणि आपण कसं आहे ना, सगळं कलेक्शन जेव्हा आपलं सेल होतो त्यावेळेला आपण पुन्हा एकदा ह्याला फिनिशिंग, आयर्न सगळं करूनच देतो त्या कस्टमरला. आणि आता तू बघितलं असशील, आता हे बऱ्याचशा लोकांचे बो असे नसतात. कधी कधी होतं ना की ते बॅक साईडला जीप दिल्यामुळे ना त्यांना बो ना क्रॉस लावायला लागतो, म्हणजे इथे लावतात. म्हणून आपण हे दिल्यामुळे ना त्याच्यामुळे आपण काढताही येतो. हे इथून असं जीप आपण ओपन करू शकतो. तुम्ही सो इझी टू वेअर पण आहे, कुठेही ते अडकणार वगैरे नाही. इझी टू वेअर, इझी टू रिमूव्ह आहे. त्यामुळे कटकट नाही, टेन्शन नाही, एकदम छान असं कलेक्शन आहे. त्याच्यानंतर आपलं हे पिचवाई मध्ये हे ऑर्गेन्झाचं फॅब्रिक आहे. हा बघ, अगेन मस्त डिझाईन आहे. कॉम्बिनेशन खूप छान म्हणते की
कॉम्बिनेशन खूप डिफरंट आहेत, ते कॉम्बिनेशन इतके सुंदर. आता हे जे आपला हा जो आहे हा पिचवाई मध्ये आहे ना, तर आपण काय केलेलं आहे, हा रॉ सिल्कचा फॅब्रिक घेतलेला आहे, तर त्याला आहे ना ह्यातलीच मोटिव्ह आहेत ना, ह्याच्यातले जे आहेत ना मोटिव्ह ही डिझाईन उचलली आणि याच्यात डिझाइन केलेले, त्याच्यामध्ये डिझाईन केली आणि मग थोडस असं वॉटर आपला हे आला पाहिजे, लुक आला पाहिजे म्हणून असं आपण एम्ब्रॉयडरी मध्ये हे टाकलेलं आहे. सो तुम्ही जर जवळून बघितलं तर तुम्हाला कळेल की ही डिझाईन याला अशी मॅच होणारी आहे छान. सो पिचवाई वरती रॉ सिल्कचा ब्लाउज आहे अगेन आतमध्ये. सो सगळ्या ह्याला छान अस्तर आहे, कुठेही टोचत नाही आहे, छान त्याला साईडला असे छान कुशन दिलेले हे. तर थोडंसं डिटेलिंग मुळे पण तो एकदम छान असं क्यूट वाटतो. त्याच्यानंतर आपण अजून एक स्कर्ट टॉप कडेच वळूया. आपण थोडा साऊथ इंडियन बेस आहे, कॉपर मध्ये. आजकाल कॉपरचा खूप ट्रेंड आहे. बॉटल ग्रीन आपण ह्याच्यामध्ये त्याचाच बॉर्डरचा पॅटर्न टाकलेला आहे आणि ह्याच्यामध्ये ना आपल्याकडे फॅब्रिक भरपूर आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याकडे सारीज पण अवेलेबल ठेवलेली आहे. म्हणजे जर मदरला सारीज पाहिजे असेल तर हा परकर पोलका. आणि अजून एक माझ्याकडे त्याच्या जॅकेट पण मी बनवलेलं आहे. म्हणजे जर तुम्हाला असं प्रश्न पडत असेल की बाबा फादरचं कसं दिसेल, तर म्हणून आम्ही आहे ना सॅम्पल बनवून ठेवतो. हे बघ. सो येस, सो मदरला साडी, डॉटरला असं छान क्यूट आहे आणि हे फादरसाठी छान होणार आहे. जर मुलगा असेल तर त्याला सुद्धा असं जॅकेट सेम मिळून जाईल. त्यामुळे पूर्ण फॅमिली ट्विनिंग लुक कुठे शोधत असाल तर यू नो द प्लेस. आता हे पोझिशन प्रिंटचं फॅब्रिक येतो. अच्छा. सो त्याच्यासोबत आपण आता आजकाल ह्याचा ट्रेंड खूप आहे, आलिया पॅटर्नचा खूप आहे. आलिया कट भरपूर मुलांना सहसा मिळत नाहीये. मोठ्यांमध्ये आलिया कट, नायरा कट हे फार फेमस आहेत. सो त्याच ह्याच्यामध्ये आता लहान मुलांमध्ये तुमच्याकडे ऑप्शन्स आहेत आणि त्याच्या खाली आपण अशी धोती बनवलेली आहे. ओके, छान धोती आहे. सो वेगळं काहीतरी आहे आणि हे छान वेडिंग कलेक्शन म्हणून सुद्धा किंवा फेस्टिव्ह कलेक्शन. आता बरेच त्याच्यासोबत दुपट्टा पण दिलेला आहे, सण सुरू होणार आहे, त्यामुळे छान असा पॅटर्नचा हा ड्रेस आहे. आणि हे असे पॅटर्न्स थोडे कमी पाहायला मिळतात, क्वालिटी मुळात क्वालिटी मधले कमी पाहायला मिळतात. त्यामुळे येस, अगेन व्हेरी छान क्वालिटी आहे, त्यामुळे बिन दिक्कतपणे. आणि ह्याच्यात सुद्धा आपल्याकडे कलर्स भरपूर अवेलेबल आहेत. मी तुम्हाला एक दोन कलर्स वरच्यावरच दाखवते. हाही एक त्याच्यामध्ये कलर आहे. सो कलर ऑप्शन सुद्धा बरेच आहेत आणि भरपूर आहेत. तर नक्कीच तुम्हाला एक नाही, दोन नाही, 3-4 गोष्टी घ्याव्याशा नक्कीच वाटतील. आता मी दाखवते आपलं हे इल्कलच्या साडीपासून बनवलेला फ्रॉक आहे. हे सिल्क आहे, प्युअर सिल्क आहे. येस, प्युअर सिल्क इल्कल आहे. त्याची बॉर्डर टेम्पल बॉर्डर वाली जी बॉर्डर आहे आणि वर आपण पल्लू लावलेला. ह्याला आपण कुठेही एम्ब्रॉयडरी दिलेली ना, त्याचं मेन कारण म्हणजे जर साडी असेल ना तर आपण पल्लूचा म्हणजे त्याचा जो मेन स्वतःचा लुक आहे ना तो खेचण्याचा प्रयत्न करतो. आणि जर कशामध्ये जर आता खण वगैरे कसं आहे ना प्लेन येतो, त्याच्यात आपण एम्ब्रॉयडरी टाकू शकतो. पैठणीमध्ये नाही टाकू शकत, पैठणीमध्ये पण रेअरली टाकतो आपण. राईट. सो त्या तो सगळा विचार करून डिझाईन झालेले असतात. इथे पण छान पुढे बो दिलेला आहे, त्याच जो बॉर्डर आहे त्याचा बो दिलेला आहे. सो इल्कल आणि ते सुद्धा प्युअर सिल्कची आहे आणि लुक सुद्धा एकदम छान आहे. त्याला सुद्धा छान असे पफ स्लीव्ज आहेत. पफ स्लीव्ज अगोदर बघ आपल्या वेळेला खूप असे मिळायचे, आम्हाला स्वतःला मिळायचे. जर बघितलं तर आधी म्हणजे 70s-60s मध्ये तर हे इन होते. आता ती परत फॅशन यायला लागली आणि स्पेशली आपल्या या मराठमोळ्या फॅब्रिक सोबत खण असेल, पैठणी असेल, इल्कल असेल, त्याच्यासोबत हे छान मस्त दिसून येतं ऍक्च्युली. सो यस, आता आपण पाहणार आहोत आपलं हे सुद्धा हॉट सेलिंग आहे. ह्याच्यात मी नाही बनवत असं पॉसिबलच नाहीये, कारण की स्टार्टिंग आपल्यापासूनच झालेली आहे. कॉर्ड सेट मध्ये आहे. तुम्ही जर आपल्या पेज वरती जरी पाहिलं असेल तर फर्स्ट आपला मायरानी घातलं होतं. ह्याचे सेलिंग झालेले, इतकं सेल झालेले आहेत, म्हणजे जेवढे कलर बनवते तेवढे जातात. क्या बात आहे. काय रेंज आणि स्टार्टिंग ह्याची? हे सुद्धा आपले 1550च्या अबाव, 1650 1750 अशीच रेंज आहे आपले. 1950 2350 ला आपले मोठ्यांची साईज क्लोज पण होते. सो हे छान असे ब्लेझर कोऑर्ड सेट्स आहेत आणि तुम्ही बघाल तर पैठणी आणि त्याला इंडो वेस्टर्न अगेन. आणि मेन म्हणजे ना हे फॅब्रिक सुद्धा आहे ना आपण स्वतः बनवून घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये ना ह्याच्यामध्ये फॅब्रिक असं अशा बॉर्डरचे वगैरे नाहीये. तू बघशील तर आता आपण सुरुवातीला तो पैठणीचा आपण वन पीस दाखवला ना, त्या टाइप मध्ये वगैरे फॅब्रिक मिळतं, पण असं डायरेक्ट बॉर्डर असलेलं नाही मिळत. म्हणून आपण बॉर्डरचं व्ह्यू करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपला हा
मरून कलर आहे. कलर्स याच्यामध्ये ऑप्शन हा कलर ऑप्शन आहेत. सो अगेन ह्याला जसं मी म्हणते तसं पुढे त्याला छान असा पट्टा आहे आणि मागणं आहे, त्यामुळे त्याचं फिटिंग जेव्हा तुम्ही घालता तेव्हा ते फिटिंग खूप छान येतं. हा सुद्धा कलर गोड आहे, हा सुद्धा एकदम थोडं डिफरन्स आहे आणि छान असं कलर, मँगो कलर. हा आता इन झालेले कलर आणि त्याचं कॉम्बिनेशन छान आहे. त्याला डार्क ब्लू, पर्पलिश ब्लू आणि येलो दिल्यामुळे त्याची बुट्टी पण थोडी वेगळी आहे. हा ह्याची बारीक बुट्टी दिलेली आहे. त्याच्यानंतर आपण आता बांधणीकडे जातोय. हा सुद्धा आपला खूप जास्त सेल झालेला आहे आणि हे चालूच असतं. त्याचं पण छान पॅटर्न दिलेलं आहे साइडला, वन साइड आणि सिंगल स्लीव्ज आहे त्याला. ओके, अच्छा, वन साइड स्लीव आहे आणि त्याला एका साइडला स्लीवलेस आहे आणि छान पॅटर्न आहे. त्यामुळे हा पॅटर्न सुद्धा थोडा वेगळा आहे आणि थोडा अनोखा आहे. ऍक्च्युअली अनोखा म्हणजे त्याचा स्लीव्ज बघ किती छान आहे. स्लीव्हच मी आता तेच बघत होते की याला छान इकडे असे रफल्स दिलेले स्लीव्ज आहेत आणि त्यामुळे त्याचा फॉल वेगळा येणार आहे घातल्यानंतर. जर तुम्ही बघितलं तर इथे जो शोल्डर आहे त्याचा फील खूप छान येणार आहे आणि एका साईडला स्लीवलेस आहे. खूप सुंदर, खूपच. येस, त्याचे प्लीटिंग्स मुळे तो अजून खूप क्यूट दिसतो. त्याचे प्लीटिंग जे आहेत छोटे छोटे, त्यामुळे तो दिसताना खूप घातल्यावरती कोट दिसणार आहे. आणि ह्याच्यात सुद्धा आपल्याकडे कलर सुद्धा अवेलेबल आहेत आणि कलर ऑप्शन नसेल जर, म्हणजे एखादा कलर कधी कधी कस्टमरचा असं होतं की आम्हाला हा कलर नकोय, ह्या कलर नुसार मिळेल का, तर तेही आपण देतो. सो मगासपासून आपण बघत होतो लहान मुलांचं कलेक्शन आणि अगदी जस्ट बॉर्न पासून ते 10-11 वर्षांपर्यंतच्या अप्रतिम कलेक्शन इकडे पाहायला मिळालं. आणि ईशा क्रिएशन्स म्हणूनच आपण आलो मुद्दाम, कारण की एवढं वास्ट कलेक्शन मी सध्या तरी अंडर वन रूफ एक्सप्लोर केलं नव्हतं. त्यात तुम्ही घ्याल तसे ऑप्शन्स आहेत, तुम्ही घ्याल तसे त्याच्यामध्ये रेंजेस आहेत. सो अगदी 600, 650 पासून सुरू होऊन ते अगदी तुम्ही घ्याल ते 2500, 2000, 1500, 1200, 1000 अशा वेगवेगळ्या रेंजेस आहेत, वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. पैठणी म्हणू नका, इलकल म्हणू नका, इरकल म्हणू नका, असं सगळं आहे. सो नक्की इकडे या आणि तुमच्या चिमुकल्यांसाठी नक्की इथे बेस्ट बाय मिळणार आहे. सो या व्यतिरिक्त तिच्याकडे रेडीमेड ब्लाऊजचा भंडार आहे. बरं, हे सांगता सांगता हे लहान मुलांसाठी जे जे ऑप्शन्स आहेत तसेच मोठ्यांसाठी पण तिच्याकडे कुर्तेज आहेत, साड्या आहेत, असं वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. तो आता आपण जरा मोठ्यांकडे जाणार आहोत. आईसाठी किंवा तुमच्यासाठी स्वतःसाठी आता काय आहे, ब्लाउजेसचं कलेक्शन काय आहे, कुर्तीजचं कलेक्शन काय आहे, काय आगळं वेगळं कलेक्शन आहे, चल पाहू. आपण फायनली आता ब्लाऊजच्या सेक्शन मध्ये आले आणि तिथे बघाल तर म्हणजे जसं म्हणाले की भंडार आहे, तितका भंडार दिसतोय मला. म्हणजे एका कलर स्कीम मध्ये असे बरेचसे ऑप्शन्स काय स्टार्टिंग रेंज आहे ब्लाउज आपल्याकडे? 650, 750 पासून स्टार्टिंग रेंज आहे. 650 ला आपण कॉटन मध्ये, म्हणजे प्युअर कॉटन मध्ये आपण ठेवलेले आहे, ते मी तुम्हाला नंतर दाखवते. आणि 750 ला आपले प्लेन मध्ये ठेवलेले आणि सगळे ब्लाउजेस आपले प्रिन्सेस कट पॅडेड आहेत. आणि 650 वाले आपण ब्लाउजेस पॅडेड नाही ठेवलेले आहेत, म्हणजे कधी कधी असं बऱ्याचशा लोकांना असं नॉन पॅडेड पण पाहिजे असतात आणि बऱ्याचशा एजेड लेडीज असतात, मग त्यांना म्हणून आपण ते ऑप्शन ठेवून दिलेले. आणि मग साइजेस आपल्याकडे 32 पासून 44, 46 पर्यंत साइजेस अवेलेबल आहेत. आणि जर त्याच्या पुढे हवे असतील तर ते बनवून मिळणार तुम्हाला. आणि आपल्या ब्लाउज मध्ये मेन म्हणजे प्रत्येक ब्लाउज मध्ये ना 2-2 इंचाची आपण मार्जिन दिलेलं, म्हणजे 4 इंच कंपल्सरी आपण मार्जिन देतोच देतो. सो ऍज ती म्हणते तसं की त्यांच्याकडे सायझेस 44, 46 पर्यंत आहे, पण प्लस सायझेस थोडेसे मोठे सायझेस हवे असतील तर ते सुद्धा मिळतील. सो येस, अनेकदा मला प्लस सायझेस साठी विचारणा होते की कुठे मिळतील, रेडीमेड ब्लाउजेस मिळत नाहीत, फार प्रॉब्लेम्स होतात. सो तो सुद्धा विषय इथे सॉर्ट आउट होऊ शकतो. सो बघूया आपण काय ऑप्शन्स आहेत. फर्स्ट आपण दाखवतोय आपण डमीला जो आहे आपला ब्लाऊज, आपला हा देवीचा ब्लाऊज आहे. पहिलाच ब्लाऊज इतका सुंदर दाखवला आहे की म्हणजे नजरच हटणार नाही ब्लाऊज वरनं. ऑरेंज कलर आणि त्यात आपण हा पूर्ण हँडवर्क करून घेतलेला आहे. आणि आपली जी देवी आहे ना तिच्या नाकात आपण ओरिजिनल नथ घातलेली आहे, जे तुम्ही बघाल ना खूप सुंदर आहे. ते मळवट छान भरलेलं आहे, छान तिथे पण डिझाईन दिलेली आहे, छान इथे वरती मोत्याची चंद्रकोर. सो डिटेलिंग खूप सुंदर आहे. हे बाजूला पण मोर जे कान आहेत
त्याला पण छान मोर हे केलेले आहे आणि त्याच्याच आपण हातावरती चंद्रकोर दिलेले आहे आणि ती सुद्धा आपण पूर्ण हँडवर्क मध्ये दिलेली आहे. येस, छान मोती आणि एकदम डेंटी मोती आहेत. हा, खाली पण छान पाइपिंग, मोत्याची छान आपण पाइपिंग दिलेली आहे. त्याच्यानंतर आपण ह्याची काय त्याच्यातल्या range आहे? ही 5,500च्या रेंज मध्ये आणि हा प्युअर सिल्क हे केलेलं अच्छा. यूज केलेलं आहे. ओके. ह्याच्यातले बरेचसे लोक आहेत ना साधा सिल्क वरती पण करतात, त्यांची रेंज पण थोडस आणि रेंज कधी कमी होते कारण की फॅब्रिक वरती डिपेंड आहे आणि हा हँडवर्क वरती पण डिपेंड आहे. कारण की ह्याच्यामध्ये पूर्ण डिटेलिंग असेल ना तरच ते दिसायला चांगलं दिसतं आणि तो थोडा एक्सक्लुझिव्ह असल्यामुळे तो घातल्यावरती आय एम शुअर तुम्ही उठून दिसणार आहात, वेगळे ठरणार आहात. त्यामुळे जर तेवढे स्पेंड करतायत तर ते वर्थ सुद्धा असायला पाहिजे. हा सुद्धा बघा, हा सुद्धा त्याच्यातलाच कलर आहे. आता आपण ह्याच्यात नथ नाही दिलेली आहे, पण कस्टमर जेव्हा घेतो ना त्यावेळेला मी लावून देते. हा राईट, कारण की ती पडण्याची शक्यता असते, पण असलं मोस्टली पडत नाही त्या नथ. पण हा म्हणजे जेव्हा ते देतात तेव्हा फायनल छान कप्स आहे आणि त्याला प्रिन्सेस कट आहे, त्यामुळे प्रिन्सेस कटचं फिटिंग खूप सुंदर येतं बस्ट लाईनला. त्यामुळे शक्यतो प्रिन्सेस कट ब्लाउजेस घेतले तर इव्हन तुम्ही पदर जरी सोडलात तरी त्याचा समोरून दिसणारा लुक खूप सुंदर दिसतो. बरोबर आहे. आणि हा सुद्धा आपला हॉट सेलिंग आहे. हा जसं बनवते ना ह्याच्यामध्ये कलर ऑप्शन्स आहेत. ह्याच्यामध्ये रेड आहे, ग्रीन आहे, पिंक आहे, आपले 4 ते 5 कलर आहेत. पण हा जो ब्लाउज आहे ना म्हणजे हे राहतच नाही माझ्याकडे, म्हणजे जसे येतात ना. हा सुद्धा आहे, म्हणजे जर ब्राईड बघत असेल तर आणि खूप रिझनेबल आहे. पूर्ण हँडवर्क आहे, आपल्या 4,500 ओके. सो 4,500 आहे. एक तर खूप सॉफ्ट त्याचं वेल्वेट आहे. अनेकदा वेल्वेट कडक असतं, ते अंगाला लागू शकतं पण नाही. आणि छान ते जे सगळी डिझाईन आहे ती थोडी वेगळी आहे. छान असं वर्क आहे. मेन म्हणजे वर्कचे आहे ना लोक, म्हणजे वर्कचे 4,500-5,000. जर तुम्ही सिंगल ब्लाऊज टाकलात ना तर मी सुद्धा ह्याचे 4,500 ते 5,000 नुसते हँडवर्कचे घेणार. मग त्याच्यानंतर पूर्ण स्टिचिंग आलं, त्या सगळ्या गोष्टी येतात. ब्रायडल किंवा नुसती प्लेन साडी आणि त्याच्यावरती हा ब्लाऊज इतका छान दिसणार आहे. बॅकला सुद्धा छान असं वर्क केलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्या देवीच्या ह्याच्यामधला अजून एक कलर आहे, खूप सुंदर कलर आहे. भरपूर कलर आहेत, आपण सगळेच नाही दाखवू शकत. सो कलर्स ऑप्शन तुमच्याकडे बरेच मिळणार, भरपूर मिळणार आहे. सुद्धा खूप सुंदर आहे आणि त्याच्यावरती डिझाईन सुद्धा छान उठून दिसते. त्याच्यानंतर हाही माझं खूप असं युनिक ब्लाऊज म्हणू शकते, कारण की पिंजऱ्यामध्ये आपण 2 असं हे दिलेले आहेत, पॅरट दिलेले आहेत आणि खूप सुंदर. आणि ह्याचं सुद्धा कॉम्बिनेशन खूप छान आहे. ऍक्च्युली हे हिट कॉम्बिनेशन आहे खरं तर. हे आणि हे रॉ सिल्क आहे आणि आतमध्ये पूर्ण बघा फिनिशिंग बघा, कुठेच काही दिसणार नाहीये तुम्हाला. सुंदर फिनिशिंग. आणि ऍज आय एम सेइंग की सगळीकडचं जे काही क्वालिटी किंवा ते काम इतकं सुंदर झालेलं आहे की तुम्हाला कुठेही काही नावं ठेवायला जागा नाही आहे. हा सुद्धा आपला हँडवर्क मध्ये आहे. अगेन त्याचं हा पैठणी साठी आपण यूज करू शकतो. एक्झॅक्टली. आणि मोर आहे आणि तो इतका सुंदर आहे मोर आणि ती डिझाईन. सो वन साइडला तो मोर उठून दिसणार आहे. साइजेस आहेत, कलर्स आहेत. हा सुद्धा आपण आहे ना रॉ सिल्क मध्ये असं शिमर येतो ना, तो फॅब्रिक यूज केलेला आहे. हा त्याला खूप जास्त शाईन आहे. सो त्याला वन साइडला अशी डिझायनर जी पदर घेतो त्या साइडला नाहीये, झाकेल म्हणून. सो या साइडला डिझाईन आहे. तीच डिझाईन मागे सुद्धा हँडवर्क पूर्ण केलेले आणि खूप हेवी लुक आहे त्याचा. स्लीव्स वरती पण कलर्स खूप सुंदर वापरले ऍक्च्युली. त्याच्यानंतर आपला हा पैठणी मध्ये आपला कलर आहे. सगळ्या पॅटर्न्स मध्ये तुम्हाला कलर मिळणार आहे. मेन म्हणजे फॅब्रिक आपला पूर्ण सिल्क आहे, प्युअर सिल्क आहे. त्याच्यानंतर आपले हा नथ आहे, हा किती पर्पल आहे, किती सुंदर आहे हा. सो पूर्ण नथीचं वर्क आहे आणि प्रचंड आवडलाय मला हा. खूप सुंदर दिसतंय. ही नथ अख्खी पूर्ण ही बॅकला दिसणार आहे, साइडला स्लीव्सला आहे आणि ते वर्क आहे. मुळात ते पेंटिंग किंवा स्टॅम्प नाहीये, प्रिंट नाहीये, ते वर्क केलेलं आहे. त्यामुळे ते अजून स्टँड आउट होतं. आणि ह्याचा कसं आहे ना, वॉशला सुद्धा काही प्रॉब्लेम नाहीये. त्याच्यातलाच हा कलर आहे, पण ह्याच्यात आपण पूर्ण नथ नाही दिलेली. म्हणजे ज्यांना थोडस सिंपल लागतं, सोबर मध्ये जातात, हे बघा डिफरन्स आहे हा. त्याच्यातच अजून एक कलर पण आहे, हा मँगो बरोबर. सो ह्याच्यात कलर ऑप्शन आहे. अगेन त्याच्या स्लीव्स वरती नथी आहे, सिंगल मागे एक नथ आहे. आणि जर तुम्हाला खूप हेवी पाहिजे असेल तर हे असं आहे.
त्याच्यानंतर आपला हा सिंगल नथ आहे फक्त. फक्त नथीचा ब्लाउज आहे, फक्त त्याला स्लीव्स वर नाहीये, मागे फक्त छान अशी नथ आहे. आणि काय रेंज आहे याची? ह्याची आपली आहे 2150 आहे. हा आपला 3.5 मध्ये आहे. हे आपले 2350 2550 अशाच रेंज मध्ये आहे. 2300 ची रेंज आहे. हा 3500 आहे. ऍक्च्युअली ते सगळे तसे वर्थ आहेत बिकॉज ते थोडे एक्सक्लुझिव्ह आहे. आणि हा आपला आहे पूर्ण वेल्वेट वरती हँडवर्क केलेला आहे. अगेन वेल्वेट बॅकला पण डिझाइन आहे, स्लीव्स आणि वेल्वेट खूप सॉफ्ट आहे, खूप छान. कप्स आहेत, ह्याचं पण फिटिंग खूप छान असणार आहे. आणि थोडस आपला इंडो वेस्टर्न मध्ये हा चिंतामणी कलर आहे आपला. ह्याच्यामध्ये पण खूप डिटेलिंग मध्ये काम केले. ह्याचे स्लीव्स पण खूप सुंदर आहेत. सो ह्याचे जे डेंटी खूपच छोटे 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 डिझाइन असल्यामुळे तो छान उठून दिसतो. सो हे डिझाईन्स खूप वेगळ्या वेगळे आहेत, हटके डिझाईन्स आहेत. त्याच्यानंतर हाही खूप सुंदर आहे. हा एकदम म्हणतात ना एकदम बारीक धाग्यापासून काम केलेलं आहे. हा पूर्ण बारीक काम केलेलं आहे त्याच्यावर. अगेन कॉम्बिनेशन्स वेगळे आहेत. ह्याचा लुक प्युअर सिल्क मध्ये छान लुक आहे, त्याला छान डुअल कलर्स मध्ये. अजून आपल्या देवीच्या ब्लाउज मध्ये हाही एक मरून कलर आहे. म्हणजे बऱ्याचशा लोकांना कलर्स ते कलर्स आहेत आपल्याकडे. हा आपला हँडवर्क ची नथ दिलेली आहे आपण. हे परफेक्ट ब्राइडल आहे. खरं तर ही नथच इतकी गोड आहे, इतकी हेवी, आणि तशीच खाली ते स्लीव्स ना सुद्धा दिले छोट्या नथ. आणि हा खूप वेगळा छान असा नेट आणि त्याच्यावरती नथ. आणि जर अजून आपल्याला ह्याच्यात काही टाकायचं असेल, कधी कधी बरेचसे लोक असतात की बाबा आम्हाला अजून ह्याच्यात थोडंसं हेवी करून पाहिजे, ब्राइडल असेल तर आपण ते हेवी करून देतो. आणि याची काय रेंज आहे? हे आपले 3500च्या रेंज मध्ये. आणि खरंच जर तुम्ही ती नथ बघितली तर इतकी गोड आहे, खूप उठून दिसते ती. त्याच्यानंतर आपला हा ब्लाउज फुल ब्राइड मध्ये. हा पण ब्राइडल स्लीव्स पण बघा त्याचे मागे. सो अशा हेवी ब्लाउजेस मध्ये त्यांच्याकडे बरेच ऑप्शन्स आहेत. अगेन आम्ही सगळे नाही दाखवू शकत आहोत, पण इथे जर तुम्ही बघितलं तर प्रत्येक कलर मध्ये तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन्स मिळतील. आपण थोडं वेळेचं बंधन असल्यामुळे त्यातल्या त्यात बेस्ट पीसेस काढलेले आहेत. या व्यतिरिक्त सुद्धा त्याच्याकडे ब्लाउजेस आहेत, ते पटकन काय आहेत ते पाहणार आहोत. सो चल, ब्लाउजेसचं कलेक्शन इतकं आहे की ते संपत नाही. आता आपण जरा ब्रोकेड कडे आलेलो आहोत आणि जर बघितलं तर मागे एवढं सगळं कलेक्शन आहे. सो आपल्याला सगळं दाखवता येणार नाही, पण त्यातल्या त्यात काय बेस्ट आहे ते बघणार आहोत. सो येस पूर्वा, आता आपण दाखवतोय फर्स्ट आपलं ब्रॉकेट मध्ये. आणि हा आपला येलो ब्लाउज आहे ब्रॉकेट मध्ये. आणि ह्याचा पॅटर्न दिलेला पण असा व्ही नेक टाइप मध्ये. म्हणजे हा इंडो वेस्टर्न मध्ये पण जातो. म्हणजे ट्रेडिशनल साडी असेल त्याच्यावरही चालतं आणि वेस्टर्न काही असेल ना तसंही चालतं. कारण की आजकाल आहे ना सॉफ्ट साड्या पण भरपूर आल्यात मार्केटमध्ये, तर त्यांच्यावरती खूप सुंदर चांगलं वाटेल. ह्याच्यासोबत असं ग्रीन किंवा मरून. अनेकदा येल्लो वरती बुट्टी उठून दिसत नाही, पण ह्याच्यावरती ती बुट्टी खूप सुंदर दिसते. म्हणजे त्याला तो लुक येतोय. अनेकदा मँगो कलर किंवा येल्लो त्याच्यात मर्ज होतं पूर्ण ते. पण ह्याच्यावरची बुट्टी तशी नाहीये, ती दिसून येते. सो येस, यात कलर्स बरेच आहेत. हो, ह्याच्यात हाही कलर आहे मरून मध्ये, मरून आहे, रॉयल ब्लू आहे, आणि आपला सगळ्यांचं ह्याचाही एकदम फेवरेट आणि पिंक कलर सुद्धा आहे. सो पिंक कलर आहे छान. त्याचं मी तुम्हाला बॅक साइडचं पॅटर्न दाखवते. येस, त्याला पण अशी मस्त नॉट वगैरे पण, आणि सगळं फिनिश प्रोडक्ट आहे. येस, तुम्ही बघितलं तर त्याचा बॅक असा छान बांधल्यावरती मस्त, खूप छान लुक येतो त्याला. आपण बांधण्याचा प्रकार बऱ्याच ठिकाणी देतो, कारण की ना आपण बटन वगैरे देत नाही. कधी कधी आहे ना काहींचा शोल्डरचा पण प्रॉब्लेम असतो किंवा काय असतं, तर त्यांना बांधताना आपण लूज मध्ये बांधलं तर ते शोल्डर व्यवस्थित कम्फर्टेबल तुम्ही तुमच्या मुवमेंट नुसार तुम्ही त्याच्यात करू शकता. त्याच्यानंतर आपला हा हॉट चॉकलेट आहे, त्याच्यातलाच कलर खूप वेगळा आहे. हा खूपच वेगळा आणि एकदम, आणि त्याच्यामुळे त्याच्यावरची जी बुट्टी आहे ते जास्त उठून दिसते. आणि आपलं हे थोडस गोल्डन मध्ये, कॉपर गोल्डन आहे ते. छान ब्रोकेड फील आणि खूप सुंदर त्याची लाइनिंग, बिकॉज आपण प्रिन्सेस कट पॅडेट मध्ये. हे सगळे 1050च्या रेंज मध्ये, 1250 आहेत. ओके, वेगवेगळ्या म्हणजे 1000च्या आसपास. 1050 पासून ब्रॉकेट पूर्ण स्टार्टिंग होते आपले.
आणि ह्याला ना आपण रेडीमेड हुकपट्टी देतोय आणि त्याच्यात ही कधी कधी बऱ्याचशा लेडीजचा प्रॉब्लेम असतं. मी आता तुम्हाला सांगते याच्यामध्ये हे आहे ना, हे रेडीमेड असल्यामुळे ना थोडेसे लूज असतात, तर तुम्ही त्याला असे दाबले किंवा असं प्रेस केलं कशाने तरी तर ना ते एकदम घट्ट बसून जातात. आणि स्टीलची आहेत गंजणार नाही, त्याच्यामुळे ते व्यवस्थित बसतात. आणि त्याच्यामुळे आहे ना रेडीमेड असल्यामुळे ना इथे जो गॅप येतो ना तो खूप कमी येतो. म्हणजे जर आपली ट्रान्सपरंट साडी असेल तर ते दिसत. हा हे बघ आता ह्याच्यामध्ये पॅटर्न बघा आपला, ह्याचा सुद्धा वेगळा लुक आहे. आणि ह्याला आपण पफ स्लीव्स दिलेले. ओके येस, छोटे डिटेलिंग मुळे ब्लाउजेस थोडे वेगळे होतात. बरेच ऑप्शन्स आहेत. आणि आपला हा सध्या म्हणजे आपले कॉपरचा आजकाल खूप ट्रेंड चालू आहे, तर आता हे कॉपर सध्या भरपूर इन मध्ये आहे. त्याच्यात कलर्स बघा, हा सुंदर कलर्स खूप ऑप्शन आहेत. ब्लू कलर आहे, हे छान फ्रिल आहे, फ्रिल दिलेली आहे. सो असं वेगवेगळे डिटेलिंग केलेले आहेत आणि वेगवेगळे त्याच्यामध्ये ऑप्शन्स मिळतात. हे त्या ब्रोकेट, हे ब्रोकेट मध्ये खूप कलर आहे, फ्रेश कलर आहे एकदम, मेहंदी कलर असा कलर आहे. त्याच्यावरची सुद्धा जी बुट्टी आहे ती उठून दिसते. त्याच्यानंतर आपलं हे मस्टर्ड आहे आणि हे पेस्टल कलर्स ठेवलेले आहेत आपण. सुंदर आहे, त्याच्यात पण पेस्टलचा पण पॅटर्न खूप सुंदर आहे. बॅकला असं मंदिर टाइप दिलेलं आहे. वा वा सुंदर आहे. येस, आणि त्याच्यात पण बघा किती कलर्स आहेत. आणि हे फक्त आपल्याला दाखवायला म्हणून एवढे आहेत. जर तुम्ही इकडे याल तर तुम्ही मागाल ते ऑप्शन्स भरपूर अवेलेबल मिळणार आहेत त्यांच्याकडे. आणि आपण कस्टमाइज स्टिचिंग पण करतो. जर एखाद्याला नाहीच मिळाला तर मग आम्ही सरळ ऑप्शन देतो, तुम्ही फॅब्रिक घेऊन या, आम्ही स्टिच करून देतो. म्हणजे तुम्हाला पाहिजे असेल 1 डे, जर अर्जंटली पाहिजे असेल 1 डे मध्ये पण देतो, पण आठवड्याच्या आत आपण डिलिव्हरी देतो कस्टमरला. सो बेस्ट आहे. अर्जंट इमर्जन्सी जर स्टिचिंग करून हवा आहे तर ते सुद्धा ऑप्शन आहे. आता आपलं हे जे आहे हे थ्रेड वर्क मध्ये आहे. ह्याच्यामध्ये ना मार्केटमध्ये ह्याच्यात पण ऑप्शन भरपूर आलेले आहेत. साधा पण आहे आणि हा हेवी मध्ये आहे. ह्याचा जो फील आहे ना हा खूप सुंदर, मटेरियल खूप छान आहे. ते मटेरियल खूप छान आहे. आणि त्याच्यात पण जर तुम्ही बघाल तर त्याच्यात पण एवढे ऑप्शन्स इथे भरपूर अवेलेबल आहे. कलर्स तर बरेच आहेत ऍक्च्युअली. त्याच्यानंतर आपला हा प्युअर जॉर्जेट वरती सब्बेसाची पॅटर्न मध्ये आहे. खूप हेवी आहे, एकदम डिझायनर फील वाला हा ब्लाउज आहे. ह्याच्यात आपल्याकडे विथ स्लीव्स पण आहे, विदाउट स्लीव्स पण आहे. त्याचा बॅक पण बघा आणि फ्रंटला त्याला छान कप्स आणि इथे पॅच केलेले आहे त्याचे. हा पॅच आहे आणि खूप हेवी डिझाइन आहे. काय रेंज आहे ह्याची? ह्याची आपली 1950 फक्त. 1950. सो हे सध्या खूप इन आहे हे ब्लाउजेस. आणि हे सुद्धा प्युअर जॉर्जेट आहे. फील बघ, या ऍक्च्युअली मटेरियलचा फील खूप सुंदर आहे. प्रत्येक मटेरियलचा फील खूप छान आहे. त्याच्यानंतर त्याच्यातलंच आपलं हे दुसरं कलर डिझाइन आहे. सो आता नवरात्र येणार आहे, सो नवरात्र वाईज किंवा हेवी वेडिंग कलेक्शन साठी हे परफेक्ट आहे. प्लेन साडी विथ अ नाईस बॉर्डर आणि हा ब्लाउज म्हणजे 10 लोक तुमच्याकडे बघणार आहे. त्याच्यानंतर आपला पैठणी. पैठणीत पण आपल्याकडे भरपूर ऑप्शन आहेत. आपण भरपूर आहे, सगळेच नाही दाखवू शकत. सो आपण त्यातल्या जे बेस्ट आहे ते बघतोय. त्यात पण काय ऑप्शन्स आहेत ते मी तुम्हाला दाखवते. आणि पैठणीचं काय रेंज आहे? आपले 1950 वगैरे अशीच रेंज आहे. आसपासचीच आहे. सो तुम्ही घ्याल तसे ऑप्शन्स आहेत. आणि ह्याच्यात स्वस्त पण आलेले आहेत मार्केटमध्ये, पण त्याच्यात आणि आपल्या फॅब्रिक मध्ये तर तू बघशील प्युअर आहे. हे त्याचा फील लुक खूप वेगळा आहे. हा हे आपलं आहे 1500च्या रेंज मध्ये. आणि लुक खूप सुंदर आहे ऍक्च्युअली. आणि हे जे ब्लाउजेस आहेत ना आमचे, हे आपल्या नऊवारी साड्यांवरती खूप जास्त जातात. जर कधी कधी असं होतं की त्यांना असं नऊवारी साडी घालायची आहे, पण नऊवारीचं कसं असतं की नेहमीच ते साडी घालणार नाही ना, म्हणून त्यांना ब्लाऊज ते ब्रायडल पाहिजे असं. मग आम्ही काय करतो, ह्यांनाच थोडस असं वर्क वगैरे कुठेतरी स्टोन वगैरे, आणि मग त्यांना ना बन वगैरे घालायचं असेल ना तर नॉर्मल नेक असेल तर बेस्ट असतो. त्यामुळे हे सगळे विचार करून हे ब्लाउजेस बनवले गेले आहेत. सो हा सगळा आपला त्याच्यातला गोल्डन मल्टी कलर मध्ये पण ज्याचे खूप सुंदर कलर्स इतके उठून दिसत आहेत त्याच्यामुळे. आणि ही सगळ्यात मोठी साईज मी दाखवायला काढली तुम्हाला. म्हणजे ही 46 ची साईज आहे आणि आतमध्ये मार्जिन अजून 2 इंचाचे मार्जिन आपण दाखवू शकतो. आणि ह्याला आपण कप्स नाही दिलेले कारण की प्लस साईज असेल तर कप्स नाहीये. अग्री. सो मार्जिन व्यवस्थित आहे आणि आतलं हे जे अस्तर आहे ते सुद्धा खूप कम्फर्टेबल आहे.
मार्जिन दिसली ना? हो, येस येस. आणि त्याला बॅक साइडला पॅटर्न पण छान दिलेला आहे. हा, नाईस. त्याचा बॅक पण खूप छान आहे. तर हे ब्लाउजेसचं कलेक्शन होतं. अजून ब्लाउजेसचं कलेक्शन आहे, काही एक्सक्लुझिव्ह पेंटेड, हँड पेंटेड ब्लाउज असं मला कळलेलं आहे. सो ते आपण पटपट बघणार आहोत आणि बघणार आहोत की त्याच्यात काय वेगळेपण आहे. म्हणजे इतकं वेगळेपण आहे ते संपलं नाही अजून, काय बघूया. हा, ईशा क्रिएशन्सच्या पूर्वाचं जे काही कलेक्शन आहे ते संपत नाहीये. व्हिडिओच्या शेवटाकडे आलोय तरी पण कलेक्शन संपत नाहीये. म्हणून जाता पटकन आपण काय जाता जाता हे एवढे सगळे ब्लाउजेस आहेत आणि बरंच ऑप्शन्स आहेत. सो तुम्ही नक्की येऊ शकता. जे काय हवंय लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत बरंच काय मिळणार आहे. सो हे काय स्पेशल आहे? हे आपले ब्लाउजेसच आहेत. हे आपले हँड पेंटेड ब्लाउजेस आहेत आणि हे सगळे पेंटिंग मी स्वतः केलेली आहे. अरे वा. हा, हे मोर आहे, ह्याच्यावरती आपण कृष्णा केलेले आहे. ओके. आणि काय रेंजेस असतात याचे? हे आपले 1650 1750. आणि ती डिझाईन तू स्वतः आपण दाखवलं तर तू ती कस्टमाइज करू शकतो असंही होऊ शकतं. हे पण खूप आहे. त्याला खणाचे आपण स्लीव्स दिलेले आहे. सुंदरच आहे. हा आपला पाय केलेला आहे, आपला कथ्थकचा पाय आहे, घुंगरू छान असं. त्याच्यानंतर आपण हा सेपरेट बनवून लावलेला आहे. ह्याच्यामध्ये तर असं तुम्ही जिथून बघाल ना तिथून तिचे डोळे ना एकदम असं वाटतंय की आपल्याकडे बघतीये. इतके छान आहे. हा ब्लाउज इतका गोड आहे आणि इतकं मस्त डिझायनिंग आणि ऍक्च्युअली त्याचं शेडिंग खूप छान झालेलं आहे, त्यामुळे खूपच सुंदर आहे हा. आणि ह्याची काय रेंज आहे? हे पण आपले 3.5चा आहे, कारण की हा भरपूर वेळ गेलेला आहे एक्झॅक्टली. आणि तो एक्सक्लुझिव्ह आहे, आपण जे डिझायनर पीसेस म्हणतो तसा आहे, त्यामुळे येस. हे आपलं राजमुद्राचं ब्लाउज आहे. हा, राईट. याची काय रेंज आहे? हे पण सेम 3.5लाच आहे. सो अगेन राजमुद्रा ही एम्ब्रॉयडरी केलेली आहे. स्लीव्स वरती पण आहे. ह्याच्यावरती पण आपण मंत्र टाकलेले आहे, महामृत्युंजय मंत्र आहे. आणि याला छान फ्रील दिलेली आहे. आणि हे सुद्धा आपण पिंपळाच्या पानामध्ये आपण हे दिलेले 12 खडी आई दिलेली आहे. हे सध्या दूर राहिले, ते दाखवण्याचा प्रयत्न आहे. आणि हा जो आहे हा बेंगॉली ओम आहे. ओके. हा दिसतो याच्यामध्ये. त्याच्यानंतर आपलं हे चंद्रकोर सुंदरच आहे. पण कलर्स आपल्याकडे ऑप्शन आहेत अवेलेबल, सगळंच आपण नाही दाखवू शकत. हे आपल्या हाकोबा मध्ये आहे. याची काय रेंज आहे हाकोबाची? हे आपले आहे 1650 ला. हाकोबा मध्ये जनरली ब्लॅक्स मिळतात आणि हाकोबाचा एक तरी ब्लाउज हवा. हाकोबा मध्ये कसं आहे ना, आता जशी मी घातलेली इंडिगो साडी असेल किंवा आपले इंडिगो मध्ये ब्लॅक वगैरे आजकाल कलर्स येतात, कॉटनच्या साड्यांवरती खूप सुंदर दिसतं. आणि ह्याला आपण फ्रील पण खूप छान दिलेली आहे, प्लस त्याला छान पफ पण दिलेले आहे. आणि हे ऑफिस गोईंग असेल ना तर खूप सुंदर वाटतात. आणि हे आपले पॉलिटिशियन्स वगैरे खूप घेऊन जातात. आणि हाकोबा त्याची एक ह्याच्यामध्ये आपला हा ब्लॅक सुद्धा कलर आहे. आणि ह्याच्यात आपल्याकडे व्हाईट आणि ऑफ व्हाईट ह्याच्यामध्ये स्लीवलेस सुद्धा आहे, विथ प्लेन सुद्धा स्लीव्स मध्ये आहे. आणि जर नसेलच तर आपण लगेचच बनवून देतो. हे बघा, स्लीवलेसचा पण हा ब्लॅक मध्ये ठेवलेला आहे. इंडिगो आणि असे छान कलर, अजरक प्रिंट वगैरे सगळं आपल्याकडे वेगवेगळे आहे. मी आधी तुम्हाला खणाचं दाखवते. खणाचे पण भरपूर व्हरायटी, मी आता तुम्हाला 2च दाखवते. सरस्वती मध्ये आहे, खूप सुंदर झालेलं आणि एम्ब्रॉयडरी केलेली आहे. हा, त्याच्यानंतर आपली कलर किती छान आहे. हा, कलर खूप सुंदर आहे. हा, ह्याच्यावरती लेडी आहे आणि छान त्याला नथ केलेली आहे आणि खूपच सुंदर कॉम्बिनेशन, खूप छान आहे. आणि त्याच्यानंतर आपला हा जो आहे हा अजरक प्रिंट मध्ये आहे आणि प्युअर अजरक आहे. येस, प्युअर अजरक असल्यामुळे त्याचा लुक फील खूप छान आहे. ह्याचे काय प्राइसेस आहेत? हे 1550, 1650, 1350 पण आहे त्याच्यात अवेलेबल. हा सुद्धा आहे, हा इंडिगो मध्येच आहे. त्याच्यावरती मस्त आपले राजहंस आहेत. नाईस. साडीचे प्रिंट पण वेगळे आहे. ह्याच्यावर पण आपल्याकडे राजहंस आहेत, पण ह्याच्यावर आपण एम्ब्रॉयडरी केलेली आहे. आणि हा फ्रंटला ना ह्याचा खूप सुंदर लुक दिलेला आहे.
हे स्लीव्स पण खूप छान आहे त्याचे आणि हे बुद्धा प्रिंट मध्ये आहे. सो ब्लाउजेस मध्ये ऑप्शन्स खूप आहेत. ऑप्शन संपणार नाहीच आहे. हे आपण पॅक नेक मध्ये इंडिगो दिलेलं आणि आपण ह्याला ना नॉर्मली बटन लावलेले आहे. तुम्ही असं टॉप म्हणून हा क्रॉप टॉप म्हणून पण यूज करू शकता. खूपच छान आहे. आणि जॅकेट क्रॉप टॉप ओपन जॅकेट. आणि जर एखादी म्हणजे असं बारीक मुलगी असेल आणि एखादा लूज असेल आणि त्याच्यावरती आपली नॉर्मल इंडो वेस्टर्न साडी घातली ना ते सुद्धा खूप छान दिसतं. आपण अजरकला लावलेले खणाची बॉर्डर हे बघा छान फ्युजन केलंय. खूप छान दिसतं ते. हे ट्रेडिशनलला खूप चांगलं जातं. ह्याच्यात पण आपण अजरकच घेतलं आणि प्युअर आहे ना फॅब्रिक पण व्हेजिटेटिव्ह फॅब्रिक आहे. फॅब्रिक असं म्हणजे आपण व्हेजिटेटिव्ह कलर्स त्याच्यापासून ते बनतं ऑर्गॅनिक कलर्स आणि त्याच्यामधनं. त्यामुळे अजरकला आता GI रजिस्ट्रेशन मिळालेलं आहे. त्यामुळे अजरक हा आता जिथे तिथे म्हणजे जेव्हा मिळेल तेव्हा प्युअर मिळेल ह्याची खात्री आता होणार आहे. बिकॉज GI त्याला रजिस्ट्रेशन मिळते. त्याला सुद्धा आपण बॅक साइडला असं पूर्ण दिलं आणि खणाची बॉर्डर लावलेली. खणाच्या बॉर्डर मुळे ना त्याला खूप छान लुक आलाय. त्याच्यातलंच हे दुसरं आहे अजरक मध्येच आहे आणि हा जो आहे त्याच्यातला आपला हा कलर आहे. हे सुद्धा खूप सुंदर आहे. सो हे कॉम्बिनेशन्स रेअर आहेत. त्यात मटेरियल्स ओरिजिनल मिळणं थोडंसं कठीण होतं पण इथे तसा काही प्रॉब्लेम नाहीये बिकॉज सगळं छान आणि उत्तम दर्जाचं आहे. हे आपलं मंगलगिरी कॉटन आहे. प्युअर मंगलगिरी कॉटन आहे. त्याच्यावरती आपण विठ्ठलाचे हे केलेले आहे आणि खाली आपला मंत्र आलाय. राईट राईट. हे पण खूप गोड आहे. मिनिमलिस्ट आहे पण खूप छान आहे. हा पण सिल्क आहे आणि त्याच्यासोबत इकत दिलेलं आहे आणि सरस्वती एम्ब्रॉयडरी केलेली. ह्याला एक थोडंसं अगेन फ्युजन दिलंय. हा इकत आणि सिल्कचं सिल्क यूज केलेलं आहे. हा सुद्धा आपला सिल्क मध्येच फॅब्रिक आहे आणि ह्याच्यावरती आपण पूर्ण एम्ब्रॉयडरी केलेली आहे आणि ह्याच्यात जे आपण डिटेलिंग साठी आपण हे जे यूज केलेलं आहे ना हे आपलं अजरकचं बारीक कटिंग करून लावलेलं आहे. सो असे डिटेलिंग फार आहेत ब्लाउजेस मध्ये त्यामुळे ते थोडेसे उठून दिसतात वेगळे होतात एक्सक्लुसिव्ह ठरतात. हे बघ हे सुद्धा बघ खूप सुंदर आहे. तो पोपट इतका छान वाटतोय. मस्तच. हा सुद्धा आपला ह्याच्यामधलाच आहे मंगलगिरी कॉटन मधलाच आहे. ह्याला आपण कप्स नाही दिले. मध्ये आपण इकतचा पॅच दिलेला आहे आणि साईडून पूर्ण मशीन वर दिलेली आहे. आणि ह्याचे स्लीव्स बघ स्लीव्सला बॉर्डर आहे. खूपच सुंदर आहे. म्हणजे मिनिमलिस्टिक छोटे छोटे डिझाईन मध्ये थोडे थोडे बदल केले पण त्यात अगदी सुंदर असं हे आहे. आणि इकत मध्ये तर हे बघा असे एकापेक्षा एक कलर्स आहेत. हा सुद्धा हँडलूमचाच आणि प्युअर हँडलूम आहे. हँडलूम म्हणजे आपण हँडलूम जिथे पिकतं तिथूनच घेऊन येतो. हे बघा हे ह्याच्यावरती आपण स्लीव्सला मशीन वर्क केलेली आहे आणि ह्याच्यात पूर्ण हँडवर्कचं टच दिलेलं आहे. ग्रे किती सुंदर आहे. हा हे बघा मोराचा पॅच करून लावलेला आहे. खूपच सुंदर आहे. आणि स्टँड कॉलर हा स्टँड कॉलर दिलेला आहे पूर्ण. साडी एकदम छान प्युअर खादीची एखादी साडी असेल तर ती इतकी छान दिसणार आहे. त्याच्यानंतर आपलं हे सुद्धा हँडलूम मध्येच आहे आणि पारिजातक दिलेलं आपण एम्ब्रॉयडरी मध्ये. त्याच्यातला हे कलर आहे ब्लू कलर आहे. आता आपण इक्कत कडे वळूया. इक्कत मध्ये तर केवढे प्रिंट्स आहेत म्हणजे बघतोय हे पूर्ण इक्कत आहे. इक्कतचे मी फटाफट दाखवते कारण की इक्कत संपणार नाही आणि अजून मी कलर आणलेच नाहीयेत. वा. सो इक्कत ऍक्च्युअली दिसतायत आपल्याला एकापेक्षा एक. हे बघा कलर्स तर आणि त्याचे सगळ्याचे पॅटर्न सुद्धा वेगळे. कुठे ब्लाउज इथे बटन्स वगैरे दिलेले आहेत कुठे आहेत. सो इक्कत मध्ये तर बरेच हे बघा ह्याला आपण ना शेलचे बटन लावलेले आहे. नाईस. कलर्स खूप सुंदर सुंदर आहेत. ह्याचा पॅटर्न खूपच सुंदर आहे. खालून त्याला छान खूप सुंदर पाइपिंग दिलेली आहे. ह्याला स्क्वेअर नेक दिलेला आहे. ब्लॅक कितीही ब्लॅक्स असले तरी कमीच असतात. ब्लॅक्स व्हाईट ब्लॅक आहे. खूपच सुंदर. ह्याचे स्लीव्स खूप छान आहे आणि त्याला फ्रिल आहे. हा आणि त्याचा बॅक साइडचा पॅटर्न आहे ना हे बघा पोटली दिलेली आहे त्याला आणि त्याच्या स्लीव्सला पूर्ण आपण असे बेल स्लीव्स दिलेले फ्रिल दिलेली आहे खाली. जर तुम्ही असा क्रॉप टॉप म्हणून पण घालू शकता आणि हा इंडो वेस्टर्न पण लुक पाहिजे असेल तर त्याच्यात हा अजून एक कलर आहे व्हाईट मध्ये.
आणि त्याच्यानंतर आपला हा जो आहे वारली प्रिंट मध्ये, त्याला आपण स्टँड कॉलर दिलेली आहे, ब्लूचं कॉम्बिनेशन. आणि आपलं हे जे वरचं आपण पायपिंग साठी वगैरे ना, असं जर कॉटनचं मटेरियल असेल किंवा व्हाईट कलर मध्ये वगैरे असेल, आता आपला हा व्हाईट बेस जातोय, तर आपण पायपिंग कॉटनची नाही देत, सिल्कची देते. त्याच्या मागचं रिझन असतं बघ, आपण कधी कधी कॉटनची कुर्ती घेतो आणि त्याला आपले कॉटनच्या पायपिंग असतात, त्याचा कलर निघतो आणि तो त्याच्यावरती ब्लीड होतो. हे आपल्या सोबत होतं म्हणून मग मी ते त्याच्यामध्ये केले, विचार केलेला आहे. ईशा क्रिएशनच्या प्रेमात पडल्यानंतर आता मला तिला बाय म्हणावं लागणार आहे, कारण की मृणालला जेव्हा आपण इथे घेऊन आलो होतो, मृणाल आणि नुर्वीला जेव्हा निघालो तुम्ही खूप प्रेम दिलं, तेव्हाच मी ऍक्च्युली खूप भारावले होते तुझं कलेक्शन पाहून, आणि म्हणून इथे येणार होतात. बऱ्याच जणांनी मेसेजेस केले, त्यांना पण जाणून घ्यायचं होतं. सो फायनली आपण ईशा क्रिएशन्स एक्सप्लोर केल्या, ते पण पूर्ण 100% केलेलं नाही आहे. त्यांचे ज्वेलरी सेक्शन सुद्धा आहे, तो त्याचा एक वेगळा व्हिडिओ आपण करणार आहोत. पण आज आपण पाहिलं तर लहान मुलांच्या म्हणजे तुमच्या चिमुकलीसाठी किंवा तुमच्या चिमुकल्यासाठी सुद्धा इथे ऑप्शन्स आहेत, तुमच्यासाठी ऑप्शन्स आणि ब्लाउजेसचा तर भंडार आहे. सो सगळे डिटेल्स मी देणार आहे ऍज युजल कॅप्शन मध्ये, डिस्क्रिप्शन मध्ये. सो नक्की या ठाण्यात आला तर ईशा क्रिएशन मध्ये शॉप करा, त्याला विसरू नका इथे यायला. आणि इथे आला तर काय आवडलं ते मला नक्की सांगा. सो थँक्यू सो मच, थँक्यू. खूप मस्त मस्त कलेक्शन आहे आणि आपण मध्ये मध्ये येणार होत आम्ही नवीन कलेक्शन एक्सप्लोर करायला, बिकॉज मला प्रचंड आवडलंय आणि तुमच्यापर्यंत हे नक्की पोहोचवायचं आहे. सो थँक्यू सो मच. पुन्हा भेटूच. तुझी माझी हक्काची मैत्रीण मज्जा पिंक सोबत पुन्हा भेटणारच आहोत, पुन्हा भेटू.